हॅलो फ्रेंड्स, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो, तुमची खूप भरभराटी होत ही स्वामी चरणी प्रार्थना। तर येथे लक्ष्मीपूजनाची तयारी करत होती। कोणी आदल्या दिवशी म्हणजे अमावस्या स्टार्ट होती म्हणून कोणी आदल्या दिवशी म्हणजे 20 तारखेपासून पूजा केलेली। तर मी तर 21 तारखेलाच केली आहे आणि इकडे मी हैदराबाद इथे राहते, तर इथे 20 तारखेला सर्वांनी केली। कारण मी मागे सामान घ्यायला गेलेली आदल्या दिवशी, तर तिथे सगळे बोलत होते की आजच लक्ष्मीपूजन आहे। मी थोडीशी घाबरलेली, मग घरी विचारलं मम्मीला फोन करून की आजच आहे का पूजा म्हणून, तर मम्मी बोलली नाही उद्या आहे, उद्या पण केली तर चालते, उद्याच तिने पण करणार होती। तर येथे मी मस्त अशी पूजेची तयारी करत होती। म्हणजे तयार व्हायच्या पहिले म्हटलं पूजेची तयारी करून घेते, कारण रांगोळी वगैरे काढायला खूप वेळ लागतो आणि आजच पावसाला यायचं होतं का काय माहिती, इतका पाऊस पडला ना काय सांगूच नका। मला बाहेर मस्त अशी मोठी रांगोळी काढायची होती। मी खूप कलर पण घेऊन आलेली, पण पावसाने तर माझा पोपटच केला। तर येथे कलरची तर रांगोळी काढली नाही, पण मग माझ्याकडे फुलं उरलेली, तर म्हटलं फुलांचीच अशी मस्त घरातल्या घरात रांगोळी सारखं काढून घ्यावं। तर मग इथे काढत बसली। मला इतकं सुंदर दिसत होतं ना, खूप छान दिसत होतं। मम्मीकडे असताना सकाळी एक रांगोळी काढायची आणि सकाळी काढल्यानंतर परत लक्ष्मीपूजनाच्या टायमाला एक काढायची। खूप मोठी अशी रांगोळी काढायची, मला 1-2 घंटा तरी लागायचा। तर इथे मी रेडी होऊन मस्त असे फोटो काढावे म्हटलं आणि काही व्हिडिओ करावे, तर इथं तेच करत होती मी। आणि असे आर्टिफिशियल ते दिवे होते, तर ते लावलेले मी। तुम्ही बघू शकता कसलं भारी दिसतंय ते फुलांची रांगोळी काढलेली। आणि पानं म्हटलं तर मी ते खायचे पानं पण उरलेले, आता ठेवून तरी काय करू म्हटलं, तर त्यालाच कट करून मी असं ग्रीन ग्रीन पानाचा शेप देऊन केलेलं, छान दिसत होतं ते पण। तर ह्यांचं चाललेलं तुझं डोकं खूप क्रिएटिव्ह आहे बोलत होते हे, तर त्यात काय विषयच नाही म्हटलं ह्यांना मी। मस्त असं घरासाठी पण हार बनवलेला, तर तो पण दाराला लावलेला मी। असं बाहेर बघा तुम्ही मस्त सगळ्यांनी ज्यांनी त्यांनी लाइटिंग लावलेली, खूप छान दिसत होतं।
तर अशा प्रकारे मी छोटीशी अशी पूजा मांडली आहे। मला जेवढं कळतं मम्मीचं बघून मी सेम तशीच मांडण्याचा प्रयत्न केला आहे, कारण कोणी मोठं वगैरे असलं घरात की सांगतं की असं नाही असं करायला हवं होतं, पण मला जेवढं कळतं मी त्या पद्धतीने मांडली आहे आणि काही चुकलं तर कमेंट करून सांगा। तर येथे पूजेची तयारी करत होती मी आणि हे रेडी होत होते, तोपर्यंत मी बाहेर दिवे लावले, घरात लावलं आणि मस्त असं अगरबत्ती लावली। मग त्या आल्यानंतर आम्ही दोघेही मिळून आरती करणार आहोत। आणि अशी पूजा वगैरे काय मांडली की घरामध्ये किती प्रसन्न वाटतं, खूप छान वाटत होतं। आम्ही मंत्र पण लावलेले, स्तोत्र लावलेले टीव्हीवरती, खूप छान घरचं वातावरण असं झालेलं। आता ह्यांना म्हटलं की व्यवस्थित, ह्यांनी काय केलं तुम्ही बघा, पुढे तुम्हाला कळेलच, फक्त माझा फेस दिसतो आणि त्यांचा काय दिसत नाही। आणि सर्व झाल्यानंतर जेव्हा मी चेक केलं तर ह्यांचं तोंड काय दिसत नव्हतं, तर हे म्हणे मी मुद्दामच केलं, मला नव्हतं दाखवायचं म्हणे तोंड। तर ठीक आहे, जाऊ देत, मी तरी दिसतीये। तर अशा प्रकारे आम्ही दोघांनीच पूजा केली, मस्त अशी झालेली। पण घरामध्ये लोक असले म्हणजे माणसं असले की सणवार आला की चांगलं भरून वाटतं, दोघंच असलं की काही सण असल्यासारखं वाटतही नाही। पण केलं आमच्याने जेवढं होतं तेवढं केलं, मस्त अशी सगळ्या घरामध्ये जे इलेक्ट्रॉनिक वस्तू होत्या त्यांची देखील पूजा केली। आणि नंतरून आता आम्ही सगळं झाल्यानंतर म्हटलं फोटोशूट करावं। तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट करून सांगा, आणि आवडला असेल तरच लाईक करा। आणि जर माझं या व्हिडिओमध्ये काही चुकलं असेल तर कमेंट करायला विसरू नका। आणि जर माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर तसंच न जाता माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर भेटूया पुन्हा असाच एक व्हिडिओ घेऊन। चलो देन बाय।